विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। 46 जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसी प्रवर्गाचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण या महाविकास आघाडी सरकारनं ठरवून घालवलेलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये ओबीसी मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष माननीय योगेशजी टिळेकर मुनगंटीवार, माननीय गिरीशजी महाजन, आपल्या लाडक्या खासदार माननीय प्रीतमताई मुंडे, माननीय हंसराजजी आहिर आपले सर्व व्यासपीठावरती आरक्षणाला हात लावला आणि आरक्षणाची माती करण्याचं महापाप या घरफोडेनी केला। आणि आज वायसी सेंटर मध्ये अल्लीबाबा आणि त्यांच्या 40 चोरांची मीटिंग चालू आहे। काय मीटिंग चालू आहे? ओबीसींना आरक्षण द्यायचं। कधी द्यायचं? 13/12/2019 ला सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला सांगितलं ट्रिपल टेस्ट करा। 13/12/2019 ला ट्रिपल टेस्ट करा म्हणजे काय करा? मागासवर्ग आयोग नेमा। मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करा। त्यांचं राजकीय मागासले पण काय आहे ते तुम्ही कोर्टामध्ये सादर करा आणि महाराष्ट्रातल्या ओबीसींची स्थानिक स्वराज्य संस्थेतली आरक्षणाची टक्केवारी निश्चित करा आणि ती टक्केवारी 50% पल्याड जाऊ देऊ नका। हे कोणी सांगितलं? सुप्रीम कोर्टानं सांगितलं। कधी सांगितलं? 13/12/2019 ला। राज्य मागास आयोग नेमणं कुणाचं काम आहे? केंद्राचं काम आहे का राज्याचं काम आहे? राज्याचं काम आहे। हे कुणाच्या नावानं बोंबलत होते? केंद्राच्या नावानं। सुप्रीम कोर्टानं केंद्राला नव्हतं सांगितलं, राज्याला सांगितलं ट्रिपल टेस्ट करा आणि त्यामधला पहिला विषय होता राज्य मागास आयोग गठीत करा। यांनी गठीत कधी केला? 2 जून 2021 ला। सांगितलं कधी? 13/12/2019 ला। 1.5 वर्षानंतर यांनी राज्य मागास आयोग गठीत केला। राज्य मागास आयोग गठीत केल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं 435 कोटी रुपये तुम्ही आम्हाला द्या, तुम्हाला आम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये डेटा गोळा करून देतो। राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं। अजित पवारांनी किती दिलं? 4.5 कोटी। पहिल्या जेव्हा 435 कोटी मागितले तेव्हा यांनी किती दिले? 4.5 कोटी। का तुमच्या बाच्या घरातले पैसे द्यायचे होते? अरे या राज्यामधला 346 जातींचा समावेश असणारा ओबीसी आहे आणि त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या आरक्षणाचा प्रश्न आहे आणि तुम्ही त्यांना पैसे देत नाही आणि बोंबलता कोणाच्या? केंद्राच्या नावानं। आणि म्हणून आज त्यांनी मीटिंग लावली। इकडे भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा आज योगेश अण्णांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावरती धडकणार का तिकडे लगेच मीटिंग लागली। मी पूर्वीचा इतिहास वाचला तेव्हा कळतोय कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, बरोबर ना? पण हा महाविकास आघाडीचा निर्माता कुंभकर्ण 2.5 वर्ष झोपलाय आणि आज त्यांनी मीटिंग लावल्या। कसं आरक्षण मिळणार हो? कसं आरक्षण मिळणार? यांना आपल्याला आरक्षण द्यायचं नाही, यांना महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण घालवून त्यांचे प्रस्थापितांचे जवळचे जे नातेवाईक आहेत, बगल बच्चे आहेत, पाहुणे रावळे आहेत, त्यांना तिथं ओबीसीच्या जागावरती जिल्हा परिषदचा सदस्य, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, पंचायत समितीचा सदस्य, पंचायत समितीचा सभापती, नगरपंचायतचा नगरसेवक, नगरपालिकेचा नगर परिषदेचा नगरसेवक आणि तिथल्या नगर परिषदेचा नगराध्यक्ष, महानगरपालिकेचा नगरसेवक आणि तिथला महापौर करायचा आहे आणि आपल्या सगळ्या ओबीसी समाजाची मुठमाती करायचं महापाप या महाविकास आघाडी सरकारला करायचं आहे। म्हणून मित्रांनो जागा व्हा। तिकडं बिहार मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती जे सरकार आहे त्या सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, परंतु महाविकास आघाडीवाले का निर्णय घेत नाहीत? त्यांना ओबीसीच्या बाबतीमध्ये जर निर्णय घ्यायचा म्हटला तर ते होत नाही, नीट सही करत नाही। राज्य मागास आयोगाने सांगितलं डेटा देतो, त्यांना पैसे दिले नाही, त्यांना कुठला अधिकारी वर्ग दिला नाही। त्यांचा अधिकारी जो मेन अधिकारी होता तो सारथीवरती होता आणि इकडे काम करायचा। लगेच तिथल्या सरकारनं 8 दिवसामध्ये तिथल्या सगळ्या यंत्रणा लावून इम्पेरिकल डेटा गोळा केला, ट्रिपल टेस्ट केली आणि सुप्रीम कोर्ट सादर केली। झाला जेव्हा ओबीसीचं आरक्षणाच्या विरोधामध्ये निर्णय गेला तेव्हा इथले
शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सगळी लोक म्हणायला लागली मध्य प्रदेशचं आरक्षण का गेलं हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बघून टीव्हीवरच्या बातम्या बघून पेपर वाचून सगळी जागी झालेत। त्यांनी आज मीटिंग घेण्याचं कारण काय? तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे, आघाडीला मातीत घातल्याशिवाय ओबीसींना आरक्षण परत मिळणार नाही। देवेंद्र ठरवलंय का नाही? त्यामुळे किती जरी वेळा तुम्ही आता आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न कराल, कारण त्याची नीती आहे आलिंगन द्यायचं। तुम्हाला गावगाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये गाडल्याशिवाय हा ओबीसी गप्प बसणार नाही। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज आम्ही मंत्रालयावरती धडक देणार आहोत। किती तुम्ही पोलीस बळाचा वापर करा, किती तुम्ही अडवण्याचा प्रयत्न करा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।